पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. सांगणारी काय केलंयस ते नोट्सचं? दिदे मिळतील तुला नोट्स, नको टेन्शन घेऊ. का तुला त्या शेंच्याच्या हातूनच पाहिजेत नोट्स? हा ओ बघा की राव, आमची बहीण कसली मारते मला, माझ्या जीवावर उठल्या. चांगली पद्धत आहे मानेंची स्वागताची. येऊ का जाऊ मग आता? आव चला चला आता की. मम्मी ए मम्मी, आपल्या घरी पोलीस आली ती. ये बसा बसा बसा. काय? अरे काय म्हणलास? अहो काय झालं? आमच्या हप्पीने पुन्हा काय? अहो हप्पीने काय नाही केलं, दीपकनी कंप्लेंट दिली होती. तिचे नोट्स हरवले ना, ते सापडले रद्दीमध्ये, ते घेऊन आलो होतो. दिदे आपनी झलक सबसे अलग. यार कोण आलाय आणि कुणासमोर काय बोलायचं काय अक्कल आहे का रे तुला? नोट्स तुमचेच आहेत ना, बघून घ्या जरा. हो. माझ्याच आहेत. थँक्यू बर का. तुम्हाला कुठे घावले नोट्स? अहो दीपकनी कंप्लेंट दिली, मग साताऱ्यामध्ये शोधलं आम्ही. क्लास मधली काय काय पोरं होती, त्यांच्याकडे सापडले नोट्स. सगळ्या गोळा केल्या आणि घेऊन आलो इकडे. खरंच थँक्यू बरं का खिलाडी कुमार, तुमच्यामुळे आमच्या दिदीचा अभ्यास नीट होईल आता. बरं चहा घ्याल ना? हा चहा नाही नको, आता घेतलं चौकात. हो असं कसं? एवढ्या नोट्स शोधून आमच्या घरला घेऊन आला तुम्ही. आता आमच्या पोरीचा अभ्यास बी नीट होईल ना? हा अभ्या गप जा की चहा टाक जा. हा अगं नको मम्मी, त्यांना गडबड असेल की कामाची. ए दिदे अगं गडबड कुठे? हो खिलाडी कुमार, अहो तुम्ही पहिल्यांदा आलाय दिपेडांच्या घरी, असं चहा न पिता जाणार होय? खिलाडी कुमार, दिपेड डॉन के साथ चाय पीने का इंतजार, 11 मुल्कों की पुलिस कर रही है और तुम ऐसे गड़बड़ी जा रहे हो, वो भी बिना चाय पीते. आओ चाय पिऊन जावा क्या हो. माकडं इथे इंग्लिशचे एक आन्सर देता येत नव्हतं आणि हे डायलॉग बरे पाठवता येत रे. ए दिदे गप. ओ खिलाडी कुमार, अहो तुम्ही चहा पिऊन जावा की, एकदम फ्रेश व्हाल. आमची दीदी एक नंबर चहा बनवती, एकदम कडक. होय चालेल मग. नाही उशीर होतोय, निघायचं आता चौकीला. बाकी घर चांगले मामी. हे सर्टिफिकेट अपर्णाची आहेत काय? हुशार आहे. वय मग काय तर. आणि खिलाडी कुमार, आमची दीदी कलेक्टर झाली ना, मग तिचं सर्टिफिकेट आम्ही तिथे लावणार आहे. आपण तिथं तर आत्ता काय वेगळंच लिहिलंय. तुम्हाला उशीर होतोय ना, कामाला जायचंय ना? हो 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 उशीर होतोय, निघतो, जायचंय चौकीला. चला येऊ का? वय चल दीपक डॉन, काय लागलं तर सांगायचं. हो नक्कीच. करा अभ्यास नीट मग. एकदम करेक्ट जागेवर आलाय बघ. झालं का चहा टोस्ट खाऊन झालं? हे आमच्या दीदीच्या नोट्स द्यायला आलता तू. हा होय अर्जुन. कळालं ना? चल निघ. ए दिप्या गप बस. झालं नोट्स देऊन, मग आता हे पण विचार, शेंशा कोण येते? आमचा काय संबंध आहे? अहो काकी, तुम्ही मोठे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. तुमची पोरगी दिसते तशी नाही बर का. एक मिनिट इकडे येतो. मला तुम्ही सांगा, तुम्हाला शेंशा बद्दल काय माहिती? नाही. बस संपला विषय. चल रॉकेट. ए नाही म्हणू नका, मला माहिती तुम्ही सगळे मिळून नाही तर शेंशा लपून ठेवले. रॉकेट हे चुकीचं आहे, आपल्याला निघायला पाहिजे इथनी, नाही तर मला तुझ्या विरुद्ध action माझ्या घ्यायला. विरुद्ध? माझ्या विरुद्ध काय? अरे हे खोटं बोलते, तिला विचार बरं. मी विचारलेला प्रश्न उत्तर दे म्हणा. काय? त्या दिवशी मी तुला कोंडलं तेव्हा तू बाहेर कशी आली? रॉकेट, तिला तू कोंडलेलं जर तक्रार दिली ना तिने, तर मला तुला आत टाकायला लागलं. टाक रे, जा दे तक्रार. पण आधी तिला सांग, मी विचारलेला प्रश्न उत्तर दे म्हणा. त्या दिवशी मी तुला कोंडलं तेव्हा तू बाहेर कशी आली?
बघितलं का? अरे मला माहितीये, मी त्या दिवशी कोंडलं ना तेव्हा शहनशाह वाचून घेऊन गेलाय. नाही, माझी मी चालते बाहेर. तूच बाहेर आली ते पत्र उचकटून. हो, तिथं आतमध्ये पोते होते, त्या पोत्यावर चढले आणि वरती चढून ते नट बोल्ट काढले. अरे जुन्या खोलीत पावसाने आणि उन्हाने ते पत्रे नट बोल्ट गंजत असतात आणि त्यांना गंज चढला ना की त्या नटाला वरून आणि खालून असं जोरात मारलं का नाही की ते नट आलात निघून जातात. मग ते काढले आणि मी बाहेर पळाले. तुला कळलं का ती काय म्हणली ती? कळलं का? ते गंजलेली लात पत्रा बाहेर लात मारायची. किती शिकलंय तर सांगायचं? 4थी. नापाशी ना. चल चल चल, तुला 10वी पास करतो. ते पण गंजलेली बुक्की दाखवतो तुला. चल. भैया एक दिवस काही सुखाचा जात नाही, है का नाही आप्पे? अगं आता मी काय केलंय मम्मी? हो मम्मी, अगं तो रॉकेट मुद्दा म्हणून आला होता. आणि ते पोलीस चौकशी करायला आलते ते इकडं, कळलं ना? अगं मम्मी, तो दीदीच्या नोट्स द्यायला आला होता. चौकशी करायला आलता तो. आला तेव्हा घर कसं बघत होता बघितलं ना? मग नाही ग मम्मी. आप्पे, त्या दिवशी त्याने तुझी बाजू घेतली ना म्हणून लई बोलू नको. त्या आमदारानं त्याला बी सरळ केलं असणार आहे. मम्मी तू काय पण काय विचार करतीस? मी स्वतः तक्रार घेऊन गेलतो त्याकडे. ती प्यार त्यांच्या मागे काही एकच भानगड असते बरं. हा, चोऱ्या दरोडे हाना मार्या काय काय असतं आणि ती सगळं सोडून ह्यो आप्पीच्या नोट शोधत बसला वय. ती प्यार ती मागणालेलं पोरग होतं ना, ते बी त्यांनीच बोलवलं असणार आहे. ठरवून करतात रे हे सगळं. काय आहे ते शेषाचं कुणाला ठाव. अगं नाही मम्मी, खरंच असं नाहीये. काय नाही कसं उगाच रोज कोणतरी विचारायला येते वय. अगं मम्मी ऐक की, आपणच दीदीवर विश्वास ठेवला नाही तर कसं होणार सांग बरं? ती मला काही माहित नाही दिप्या. आप्पे इथं परत कोणी विचारायला नाही आलं पाहिजे ना. की सगळं तू केलंयस ना, तुझं तू निस्तरायचंयस, कळलं तुला? आणि दिप्या, त्या पोलिसांच्या जास्त नादाला लागायचं नाही, कळतंय तुला? चला मी घेते माझं आवराल, तुमचं काय ती बघा तुम्ही. वाप्पे, दसऱ्याला माती खाल्लीस, आता दिवाळीला तरी माती खाऊ नको बाई. दिवाळी तरी सुखानं जाऊ दे. मम्मी तू थांब 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 थांब. कसल्या नोट्स द्यायला गेलता तिच्या घरी तू? काय तिच्या घरी कसल्या नोट्स द्यायला गेलता? अरे तिच्या अभ्यासाच्या होत्या नोट्स. त्यांनी जाळलेल्या. नेत्यांनी जाळले बिळलेले मला नाही माहिती. मला त्या रद्दीवाल्याकडे गावले, त्याच्यावर नाव लिहिलं होतं अपर्णा सुरेश माने. तू नेमका कोणाच्या बाजूनी रे? तू एक काम कर, असं चालत ये माझ्याकडे, तुला सांगतो मी. का? जा तू चालत ये. माग जा माग जा. हा जा इकडे इकडे थोडा. बस हा हा, ये इकडे आता, ये चालत. अरे पण काय करायचंय? तुला थिअरी नॉलेजच नाही, तुला प्रॅक्टिकलच लागतं. ये चालत. झालं का? होय झालं. अरे स्टाईल कुठे? स्टाईल रॉकेटची कशी स्टाईल पाहिजे का नाही? कडक मध्ये जा, स्टाईल मध्ये जा, स्टाईल मध्ये. हा रॉकेट रॉकेट. अरे काय करतोय हे? तू करतोय तू. माझी इन्व्हेस्टिगेशन चालू असताना मधी 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 पाय आडवा घालतोयस. आता मध्ये आल्यावर काय होतं मग? पडत मोठेरी ऐकूय ना काय होतं? पडत पडत पडत. कळलं का? त्यामुळे इथून पुढे माझ्या इन्व्हेस्टिगेशनच्या मध्ये यायचं नाही. त्या 86ला कसा शोधायचा ना आम्ही शोधतो. कळलं का? हात द्या ना. हो तुला बोजावर नव्हे, उठ. ओ साहेब, तुम्ही तरी मला पायात पाय घालून पाडले. त्या 86ला शोधून काढा, नाही तर आबाय ना पाय कापून टाकते. पाय तुमचा परत म्हण नका रॉकेटने सांगितलं नाही. हा घ्या वहिनी. मेनू भाऊजी, सगळं सामान एकच आणलं होय? थांबाय, मी करतो मदत त्याला. बघ तिथं काय काय आहे ते. सगळंच आहे ह्याच्यात. दिवाळीच्या फराळाचं पण आहे,
आणि घरच्या सामानाचं पण आहे. विनय काका ते विनय काका विनू भाऊजी एवढं गप गप का? नका एवढी काळजी करू. लई आठवण येते हो वहिनी अर्जुनची. विनय काका अर्जुन गेल्यापासून तुझं कशातच लक्ष लागत नाही बघ. खरंय, अर्जुन भाऊजी गेल्यापासून ना काहीच चांगलं वाटेना झाले. अगं कुणाला इथं बरं वाटतंय? सगळ्यांची अवस्था तशीच आहे बघा. किती दिवसानं पोरग घरला आलंय आणि सणाला असा तू बाहेर राहणार. जीव तुटतोय हो माझा. विनय काका आपण करू काय तर. काय करणार आहे आपण आणि कोण बोलणार आहे सरकारांची? अहो त्या दिवशी भाऊजींना नाश्ता सुद्धा नेऊन दिला नाही त्यांनी. काय करूच वाटणं झालंय. हो काल अनारस करायला घेतलं तरी पण अर्जुनची आठवण आली बघा. लहानपणापासून त्याला अनारसच जास्त आवडतात. अहो तळस तर धीर नसतोय. किती वेळा तोंड पोळून घेतलंय त्यानं. आई माझ्या डिश मधनं पण अनारसच पळवायचा बघ. काल आईंनी पीठ मिळालं आणि तसंच ठेवलं, केलं पण नाही. अगं इच्छाच झाली नाही तर राहू दे म्हणलं. मला काय वाटतं माहितीये का, आपण बोलूया सरकारांशी. नको बाबा, पुन्हा कशाला घरात दंगा चालू करायचा. नाही वहिनी, मी जातोच आता अर्जुन संग राहायला. काय बोलतोय विनय काका? मी नाही राहणार इथं. दिवाळीचं आपण सगळं आवरायचं, नवी नवी कापडं घालायची, फराळ करायचा. माझा पोरगा तिकडे राहणार वय उपरेगत. अहो भाऊजी, अहो शांत व्हा बरं तुम्ही जरा. वहिनी अहो अर्जुन माझा पोटचा गोळा आहे हो. मी नाही राहणार इथं. मी जातोच. विनय काका काय करतोस? त्यानं काय चुकीचं केलं मला सांग की. हा फक्त दाराची कडी उघडली ना, त्यासाठी एवढी शिक्षा द्यायची? हा सांगा की, असं करायचं का? अहो मामनजी तुम्ही शांत व्हा बरं. पाणी आणू का तुमच्यासाठी? नको मला पाणी बिनी. मला आपलं माझी 4 कापड भरून दे. मी जातोच. कसा? विनू भाऊजी, अहो जरा शांत डोक्याने विचार करा की. हो तुम्ही असं केलं तर सरकार अजून चिडत्याल. म्हणूनच आपला मी जातो गपगुमान. सगळंच त्याच्या मनासारखं कसं होणार वहिनी? मला जाऊ दे. विनय काका थांब. नाही अरे थांब, बस बस बघू तू. बसा तुम्ही तुझं शांत बसा. शांत बघू. अरे किती घाम आलाय बघ तुला. रुपाली पाणी दे. जा. मला जाऊ दे. विनू भाऊजी जरा शांतपणे घ्या की. हो असं एकदम एवढी टोकाची भूमिका घेऊ नका. आपण सगळे बोलू त्यांच्याशी. वहिनी टोकाचं नाही हो. मला वाटतं तर काहीतरी केलं पाहिजे ना. आता किती दिवस गप्प बसायचं? भाऊजी अहो हो असं बोलू नका तुम्ही. मी पाहिजे तर तुमच्या पाया पडते. शांत व्हा तुम्ही. अहो यांचा स्वभाव कसा आहे ते माहिती आहे ना तुम्हाला. एकदा डोक्यात राग घातले की मग काय ऐकत नाहीत. अहो पण तुमचं तसं नाही ना. तुम्ही शांत व्हा बरं. अर्जाचा विषय निघाला ना, मला काही सुचत नाही बघा. अहो आजवर मला एवढं बोलला, पण मी कधी काय बोललो का? भाऊजी मी म्हणलं ना, तुम्ही शांत व्हा. पाहिजे तर मी शब्द देते तुम्हाला. हा ठीक आहे. हॅलो, गुड मॉर्निंग बायको. हा बोल. आता काय सकाळ सकाळ झाली का सुरुवात तुमची? अग तिला तसं म्हणायचं नसल. आता तुला तिचा स्वभाव माहित नाही का? आता तिची जीभ तिखट आहे माहितीये ना तुला. अगं पण प्रेम आहे तिचं तुझ्यावर. आता कसं सांगू मला इथं कसं होतंय तुझ्याविषयी ती. अगं साहेब आहेत बाजूला, शपथ. अगं ऐक की माझी आई. अगं चिंचुके झालं का? किती वाजले? हा आलो साहेब. हा ठेव. अहो काय झालं माहितीये का साहेब, लग्न झालं आणि लगेच पोस्टिंग इकडे मिळेल आजगावला. आपण एवढं कायचं बेचं सोडून फोनवर होय. बायकोची फोनची वेळ चुकून चालत नाही, नाहीतर लय कचकच करते ती मला. चिंचुके बायकोच्या धाकात वाटतं तू. हा इकडे ड्युटी राहिली बाजूला आणि तू फुल टॉक टाइम वर आहेस. हा अहो तसं नाही साहेब, खरं सांगू का तुम्हाला, शेवटी घर ते घरच असतं साहेब. तर दिवाळीला घरी जाणार का नाही मग? अहो जाणार तर. नाही गेलो तर बायको घरातच घेत नसती मला. अहो आता फोनवर सारखं चाललेलं असतं ना, साहेबांनी ही केलं, साहेबांनी ती केलं, तर मला म्हणते कशी, असं करा तुम्ही घराचा उमरा चढू नका, साहेबांबरोबर संसार ताटा. काय बोलतो? म्हणजे तुझी खरी इन्स्पेक्टर ती आहे म्हणायची? हा अहो तसं नाही,
त्याचं काय माहितीये का साहेब, लहानपणीच वडील वारले. आईनं कष्टानं जिद्दीनं शिकवलं, लहानाचं मोठं केलं, पोलीस बनवलं, लग्न झालं, 2 पोरं बाळ झाली. आता घर कसं एकदम भरल्यासारखं वाटतंय बघा. आणि त्यात दिवाळी सारखा सण. मग होते धिंगाणा. सासरवाडीला जोरदार पाहुणचार आहे. माग बुलेट बिलेट एखादी. अहो साहेब तसं काय नाही, मामाचीच पोरगी आपल्या. आला मामाची पोरगी हा. काय खरं नाही का, लाजला तू चिंचुकी. तुम्ही एकदम आपल्या काय झालेल्या विषयाला हात घातला ना, म्हणून म्हटलं. बरं मी काय म्हणतोय, तू रजा कधी बसणे टाकली? हा परवा बसणं. साहेब काय झालं? अरे एक प्रॉब्लेम झाला होता साहेब. माझी राजा बिजा कॅन्सल करू नका, मला दिवाळीला जायचंय. नाही तू कधी परवा जायचं म्हणतोय ना? हा परवाऐवजी उद्या जा ना. हो साहेब, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅपी दिवाळी. तुम्हाला पण शुभ दीपावली. साहेब तुम्ही पण जाणार असाल ना दिवाळीला घरी? सुजय, रोडच्या कामाचं कुठवर आलंय? होत आलंय सरकार. ते वाळूच पोचत नव्हती मध्ये. म्हणजे तर ठेवला कशाला काम मग? सरकार अहो सरकार, ट्रॉलीला सगळ्यात कमी पैशात तोच घेतो. सुजय, दिवाळीत नवीन काम निघतंय बरं का? ते मात्र आपल्यालाच मिळालं पाहिजे. तेव्हा चालू कामाकडे लक्ष जरा व्यवस्थित द्या. कायद्याच्या चौकटीत सगळं नीट मोजमाप आणि मटेरियल राखा. काय एकदा टेंडर पास झालं मग आपलीच पट्टी वापरायची. बाई सरकार, तशी आपल्या घराची पार काढूनच ठेवली आहे. त्यामुळं ग्रामसभेत हे काम आपल्याला मिळालं तर आपली पत तरी राहील. दादा ऐक की, एक काम होतं. इन्या कामात आहे मी, जरा नंतर बघू आपण. महत्वाचं आहे दादा. होय, एवढं काय महत्वाचं आहे? ते अर्जुन. इन्या त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. चूक केली आहे ना तर भरपाई द्यायची, आणि तो भरपाई देतोय. अरे पण अशी काय चूक होती त्याची? ए काका, स्वतः लय शहाणा समजतो ना, ही चूक आहे त्याची. ए सुजा, अरे तू कशाला दोघांच्या मध्ये बोलायला लागलायस? आणि अर्जुन पाटलं ते चालतो का? कोणी सांगितलं होतं त्याला ती कडी काढायला? सुजय, अर्जुनची चूक झालीये, पण सण आलाय आता. त्यावेळी पण सणच होता. सरकार तुम्ही पण मला सांग. सरकारचा शब्द म्हणजे हुकमाचा यक्का आणि खात्रीचा पक्का आहे. मी दिलेला शब्द माघारी घेत नाही हे तुला ठाऊक आहे ना? आणि तरी सुद्धा तुम्ही मला विचारायला आला. दिवाळीला तो घरी येत नाही. अहो असं का करताय? एवढ्या वर्षांनी पोरग घरी आलंय. त्याची घरातली पहिली दिवाळी आहे की. हे त्याला आधी कळायला पाहिजे होतं. सरकार यावेळी तुमचा राग जरा बाजूला ठेवा. एकदा सांगितलेलं कळत नाही का? परत परत तेच सांगायचं आम्ही? तो येत नाही म्हणजे येत नाही, विषय संपला. ठीक आहे मग दादा, माझं बी ऐक. मी बी नाही राहणार इथं. मी माझ्या अर्जुन सगळं राहणार. काय म्हणालास? विनय काका, स्वप्नील थांब जरा. अरे शब्द दिला म्हणतो ना तू. कुणाला रे तू शब्द दिला? त्या प्रतापरावला. अरे त्याला त्याचा शब्द तरी पाळता येतो का? अरे कोण आहे रे तो आपला, की ज्याच्यासाठी आपण आपल्या पोराला घराबाहेर ठेवायचं? हा, अरे काय लागतो काय आपला तो? आणि तो शहनशाह कोण, की ज्याच्यासाठी तू माझ्या अर्जुनला घराबाहेर ठेवला? नाही दादा, अरे काय करायचं आपल्याला त्या प्रतापरावाशी? विनया, आवाज खाली. दादा मला माझा अर्जुन पाहिजे. मला माझा अर्जुन या घरात पाहिजे दादा. हो पाहिजे म्हणजे पाहिजे. मला माझ्या संगी अर्जुन पाहिजे. त्याच्या आई संग या घरात पाहिजे दादा. नाही दादा मला